उदय मस्कर अजून एक असं अजून 5 राजेश पाटील झाला चंद्रकांत चंदूच्या पोरीचं नाव काय काय नाव टाकू तुमचा शेटचं टीमचं नाव काय टाकायचं टीमची नावं दिली माऊली प्रसाद माऊली प्रसाद दिले माऊली प्रतिष्ठा नाही माऊली प्रसाद भाऊ भाऊ सगळं गेलं ट्रॉफी नाही घालल्या स्पीकर लावताय कॅप कुठे आहे तिथंच आहे आता आणायला पाठवायला लागेल हा भाऊंचा फोटो पाठव ना प्रशांत भाऊ पाठव मला फोटो तर चला पहिली मॅच खरं तर आपण पाहणार आहोत एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळेल अथर्व 11 टीम ओनर महेश दादा केणी असतील आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना खरं तर रियांत 11 राहुल पेपेटा यांचा संघ पाहायला मिळेल दोन्ही टीम टॉस जिंकलाय अथर्व 11 टीमनं टॉस जिंकला महेश दादा केणी यांच्या टीमनं टॉस जिंकला जो काही निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा आणि खरं तर चला मॅचला सुरुवात करा नंबर काय कुणाकडे रोशनकडे नंबर सेव आहे याचा नंबर सेव आहे बाबूकडे प्रफुल्ला पाठव प्रफुल्ल याला पाठव रोशन बस तिकडे गेला टीम आहे त्याची खरं तर आपण पाहतोय आमच्या लोणीवली गावचे अतिश दादा मालुसरे यांचं इथे शुभ आगमन झालंय त्यांचं सुद्धा स्वागत असेल या माऊली चषकामध्ये खरं तर अतिश दादांची उपस्थिती आज खरं तर या दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते अनिकेत कुठे गेला अनिकेत गाडीत कॅब होते ना आपल्या सध्या राहू दे एक मॅच पुढच्या मॅच करून घ्यायचं ऑफिसला सत्कार करून घ्यायचं चला अमित दादा जाधव यांचं खरं तर शुभ सन्मान केला जाईल मी विनंती करेन रुपेश दादा पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते अमित दादा जाधव यांचं खरं तर शुभ सन्मान करायचा आहे पहा रुपेश दादा पाटील माऊली बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर अमित दादा जाधव यांचा शुभ सन्मान आपल्याला पाहायला बनतोय मायेचे उद्गार आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन इथे खरं तर पाहुण्यांचा शुभ सन्मान होताना आपल्याला पाहायला मिळतोय तदनंतर माऊली सर्व्हिस सेंटरचे सर्व बालकृष्ण काका पाटील यांचा शुभ सन्मान खरं तर इथे केला जाईल मी विनंती करेन प्रफुल्ल एल्वे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते बालकृष्ण काका पाटील यांचा खरं तर शुभ सन्मान करायचा आहे मायेची उद्गार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन खरं तर इथे मात्र शुभ सन्मान होताना आपल्याला पाहायला मिळतो तर नंतर अनुराम काका केणी माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत सुकापूर यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल मी विनंती करेल अनिकेत कसार यांना की आपण आपल्या शुभ हस्ते अनुराम काका केणी यांचा खरं तर इथे शुभ सन्मान करायचा पहा मायेची उद्गार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन खरं तर माजी उपसरपंच अनुराम काका केणी यांचा खरं तर शुभ सन्मान होताना इथे आपल्याला पाहायला मिळतोय लक्ष्मी पब्लिक स्कूलचे सर्व ग्रुप ग्रामपंचायत पालीदेव सुकापूरचे सदस्य महेश दादा पाटील यांचा खरं तर इथे मात्र शुभ सन्मान केला जाईल प्रफुल्ल एल्वे यांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते स्पर्धेचे खरं तर आदर्शस्तंभ आपण पाहतोय महेश दादा पाटील यांचा खरं तर इथे शुभ सन्मान होताना आपल्याला पाहायला मिळेल
मायेच्या उपदेशाला प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन खरं तर पाहुण्यांचा शुभ सन्मान इथे मात्र या स्पर्धेच्या वतीने केला जातो. तदनंतर मुकेश दादा उपाध्याय यांचा शुभ सन्मान खरं तर इथे आपल्याला पाहायला मिळेल. विशाल दादा घर यांना मी विनंती करेल की आपण आपले शुभ हस्ते मुकेश दादा उपाध्याय यांचा शुभ सन्मान खरं तर या स्पर्धेच्या वतीने करायचं आहे. मायेच्या उपदेशाला आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन खरं तर मुकेश दादा यांचा खरं तर या पनवेल तालुक्यामध्ये सुप्रसिद्ध गायक म्हणून ज्यांची ओळख सातत्यानं आपण पाहत वर्षीय मुकेश दादा उपाध्याय आणि खरं तर त्यांचा शुभ सन्मान इथे या स्पर्धेच्या वतीने केला जातो. तदनंतर लोणिवली गावातील आमचे खरं तर अनुसरे यांचा सुद्धा शुभ सन्मान इथे करण्याकरता मी विनंती करेन राहुल दादा विशाल दादा घर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते बॉलर कुणाल बॉलर कुणाल नावानं लिहिली काय नाही लिहिली हे 2 मिनिटं थांबव रे थांबव मॅच नावानं हे पेपर पण काही नाही हे एक्स्ट्रा प्लेयर पाठव बंटी खरं तर अतिश दादा मालुसरे यांचा शुभ सन्मान होताना खरं तर आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेच्या वतीनं. नॉन साईडला कोण आहे? आणि तदनंतर आपण वळणार आहोत पुढच्या सन्मानाकडे. उदय काका मस्तर खरं तर प्रत्येक वेळेस स्पर्धेमध्ये त्यांचा आधार आपल्याला पाहायला मिळतो. आमच्या स्पर्धेचा आधारस्तंभ उदय काका मस्कर. निखिल दादा गमरे यांना मी विनंती करेन की आपण आपले शुभ हस्ते उदय काका मस्कर यांचा खरं तर इथे शुभ सन्मान करायचं. पहा उदयजी काका मस्कर यांचा शुभ सन्मान इथं आपल्याला पाहायला मिळतो. मायेचे उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा शुभ सन्मान पार पडताना पाहायला मिळेल. भरत दादा मस्कर यांचा पुढील शुभ सन्मान केला जाईल. जितेंद्र देवकर आपणास विनंती असेल की आपण आपले शुभ हस्ते भरत दादा मस्कर यांचं खरं तर इथे शुभ सन्मान करायचं. पहा बॅट्समनचं नाव नवीन मायेचे उपदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन खरं तर भरत दादा मस्कर यांचा शुभ सन्मान पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय इथे ज्याच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा खरं तर आयोजित केली आहे याचा शुभ सन्मान प्रशांत दादा गांगडे यांचा शुभ सन्मान खरं तर आमचे माऊली बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व 7007 नंबर रुपेश दादा पाटील यांच्या माध्यमातून खरं तर प्रशांत दादा गांगडे यांचा शुभ सन्मान इथून मात्र केला जातोय. तदनंतर रोशन दादा जाधव यांचा शुभ सन्मान खरं तर इथून केला जाईल. रोशन दादा जाधव खरं तर यांचा शुभ सन्मान इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. रुपेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर साई ग्ल्यूचे सोसायटीचे अध्यक्ष खरं तर रोशन दादा जाधव यांचा शुभ सन्मान पार पडताना आपण पाहिला. मॅचकडे जाऊयात. पहिली मॅच रंगताना आपल्याला पाहायला मिळते निखिल दादा पवार यांचा शुभ सन्मान इथून केला जाईल. अनिकेत दादा यांच्या शुभ हस्ते खरं तर निखिल दादा पवार लोणिवली गावातील ग्रामस्थ आणि त्यांची उपस्थिती खरं तर आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. त्यांचा शुभ सन्मान इथून मात्र रुपेश दादा पाटील यांच्या माध्यमातून खरं तर केलं जातं. निखिल दादा पवार बॉलरचं नाव काय? मयूर 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 आणि तदनंतर पुढील सन्मान खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. सचिन दादा पालेकर यांचा खरं तर शुभ सन्मान आपण पाहतोय रुपेश दादा पाटील यांच्या माध्यमातून. सर्व मान्यवरांची उपस्थिती खरं तर आज आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिली मॅच रंगताना खरं तर इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. इथे एका बाजूला अथर्व 11 आणि एका बाजूला रियांश 11 धावसंख्या अद्याप जाऊन पोहोचली ती म्हणजे टोटल 12 धावा दापटल्यावरती आहेत. पहा स्ट्राईक एंड वरती अक्षय आणि गोलंदाजीच्या उंबरठ्यावर सेकंड ओव्हर मध्ये मयूर आपण पाहतो. चला पहा जे कोणी खेळाडू आहेत विशाल दादा सर्व खेळाडूंना तुम्ही सूचित करा की त्या बॉक्सच्या आतमध्ये स्थानपन्न व्हा.
तिकडं कोण येतो चला पहा तुमचा एक एक्स्ट्रा प्लेअर खरं तर आमच्यापर्यंत पोहोचवा. हे टर्फ मध्ये बसा प्लेअर आणि टर्फ मध्ये द्या का याच्यात बसू दे ना. 12 3 गोल झाले. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 12 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती फलंदाज ए बाई इथं थांबा प्लेअर इथं थांबा. अरे एक वाईट टाकला ए भाई एक वाईट आहे. एक अबत्तर चेंडू होता पहा. त्याचं नाव काय हे नाव काय नॉन स्ट्राईकचा प्रणीत याला पण पाहतो नॉन स्ट्राईक एंडवरती. स्ट्राईक एंडवरती पंकज ऑन साईडच्या रिझन मध्ये अगदी चांगले फिल्डिंग आणि इथून निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर. अद्याप 4 चेंडूचा संपलाय खेळ आणि अद्याप 12 धावा दापटला तर आणखी एक निर्धाव बॉल. पंकज यांना आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती लेफ्ट हँड बॅट्समन. बॉलिंग ट्रॅक वरती मयूर पुन्हा एकदा होईल सज्ज. इथे पहा करदर सिंगल आली आहे. षटक क्रमांक 2 होईल समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 13 धावा दापटला वरती. व्हॉट्सअप ग्रुपवर लिंक पाठव ना. व्हॉट्सअपला पाठवला मी फोटो लिंक पाठव. झाली का फोटो सेट झाले का फोटो मला येत नाही नवीन गोलंदाजीच्या मार्क वरती. चला गोलंदाजीचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. तरुण याला पण पाहतो पहा आणि ते पहा एसटी रक्षकाची एक चांगली भूमिका आणि आणखी एक धक्का. फलंदाज पंकज कधीच पाठवला. विशाल आलाय. विशाल दादा खरं तर यांना आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. तिसरं षटक मागत असताना पहिल्याच बॉल वरती मिळवलेली सफलता गोलंदाज तरुण यानं. इट्स नो बॉल. या पंचांनी दंडित केलं. नो चेंडू आणि फ्री हिटची संधी खरं तर फलंदाजाला इथून मात्र उपलब्ध करून दिली आहे. आणखी एक वाईड पहा. अभ्यंतरची आणखी एक धाव आणि इथून फ्री हिट मात्र कंटिन्यू असेल. 1+1 या चेंडूवर विशालला प्रत्येक 6ला 200. विशाल दादा यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी रुपेश दादा पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं कॅश प्राइज पहा. पहिले एक तर मार. ते पहा ऑफ साईडला पुश करण्याचा प्रयत्न. यस फ्री हिटचा बॉल होता. कोणती धाव इथून आली नाहीये. धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 16 या आकड्यावरती. आणखी एक निर्धाव. तरुण याची चांगली कामगिरी. पहिला बॉल खरं तर विकेट आणि त्यानंतर नो आला होता परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल येते आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 17 ऑन दी बोर्ड. 4 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 17 धावा धावपटला वरती. ते पायस पंचांचं बोट आकाशात. ज्यांच्यासाठी कॅश प्राइज इथं रुपेश दादा पाटील यांनी लावलं होतं आणि तो फलंदाज विशाल आता इथून मात्र मैदानाच्या बाहेर. ते पहा चांगला फटका. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. यश पंच किती धावा आहेत. डिक्लेअर आहे. ओके एकच धाव मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला आणि तिसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावपटल्यावरती 18 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. काय बॉलरचं नाव काय विशाल 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 आहे गोलंदाजीच्या उंबरठ्यावर अंतिम 4थं षटक घेऊन. फुलटॉस बॉल ऑन साईडला. दियास सुरेख फटका आणि खरं तर पहिला चौकार या स्पर्धेतील या मॅच मधील फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे सुहेलच्या बॅटमधून. धावसंख्या 22 ऑन दी बोर्ड. 22 धावा दापटला वरती. सुहेल याची चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळते.
सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या मदतीने टोटल 23 धावा धापटलावरती 2 चेंडूचा खेळ संपलाय 23 धावा धापटलावरती इट्स अ नो बॉल इथून मात्र दंडित केलं गोलंदाज विशाल याला आणि मिळाली आहे संधी फ्री हिटची स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय प्रणित 5व्या क्रमांकावरती दाखल झालेला प्रणित यंदा स्ट्राईक एंड वरती खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय इट्स अ वाईड अवंतरची आणखी एक धाव या अवंतर धावेच्या मदतीने संघ 25 या आकड्यावरती सुरेख असा फटका पण तो फिल्डर आहेत एक धाव कंप्लीट आणि इथून मात्र सिंगलने मात्र समाधान मानावं लागते अद्याप पाहायचं झालं तब्बल 3 चेंडूचा खेळ संपलाय ज्यामध्ये एक नो एक वाईड अशा एक्स्ट्राच्या 2 धावा खर्च होताना आपण पाहिल्या ऑफसाईडच्या रिझन मध्ये फटका सजावलाय एक धाव कंप्लीट आणि एका धावेने करत इथून मात्र समाधान मानावं लागतं प्रणित याचा खेळ अद्याप स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल 4 चेंडूचा खेळ संपला पहा उर्वरित 2 चेंडूचा इथून मात्र खेळ बाकी यावेळेस अगदी पाहिलं परीक्षण केलं अंतिम 1 चेंडूचा खेळ आणखी मात्र बाकी आणि ठोकला एक षटकार प्रणितच्या बॅटमधून 33 धावा धापटलावरती अंतिम क्षणाला इथून मात्र हाणामारीची सुरुवात केली आहे फलंदाज आपण पाहतोय प्रणित त्याच्या बॅटमधून परंतु तदनंतर पहा धाव चोरण्याचा प्रयत्न करतो पंचांचं बोट आकाशात अंतिम बॉल आणि त्यावरती ही रनआउटची विकेट पहिल्या पूर्वार्धाचा खेळ झाला समाप्त पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33 धावा धापटलावरती 33 धावा धापटलावरती लागल्यात पहा टीमची नाव बॅटिंग हे बंटी त्यांचं टीमचं नाव आहे गाडी नाही बॅटिंग झाली ऐक ना तुमच्या मॅचचा टॉस मुकेश उपाध्याय चला टॉस केला जाईल पुढील मॅचचा खरं तर आपण नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल इथे खुशी 11 रुपेश दादा पाटील यांची टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना खरं तर आपल्याला पाहायला मिळेल आर्या 11 महेश दादा पाटील यांची टीम दोन्ही टीमचे कॅप्टन या मुकेश उपाध्याय यांच्या शुभास्ते खरं तर टॉस केला जाईल टीम ओनर रुपेश दादा पाटील आणि त्यांचे बंधुराज महेश दादा पाटील वहाँ से बैठ के लिखिए ना वहाँ से लिखाता है अरे ये आप ही हो गए टॉर्क ये निकालो ना हमें दिख नहीं रहा है टूर्नामेंट हो गया अरे नावा लागा नावा अरे निकालो ना रहने दो आज के दिन ये इतना ही खाली करो बस ज़्यादा नहीं कोण टॉस जिंकला खुशी 11 टॉस जिंकलो पुढच्या मॅचचा येस खुशी 11 टीमने खरं तर टॉस जिंकला अरे माऊली प्रसाद इव्हेंट बोलला चला खरं तर सेकंड इनिंगला इथून सुरुवात केली जाते दोन फलंदाज तरुण आणि विशाल याची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ऑफसाईडच्या रिजन मध्ये पहिलाच बॉल आणि त्याच्यावर दिलाय कडक तरुणच्या बॅट मधून आलाय हा पहिलाच दणदणीत कणकणीत षटकार टीमचं अकाउंट स्वतःचा अकाउंट ओपन आणखी एक पहा बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना टोटल 12 धावा धापटलावरती 34 धावांचं टार्गेट ज्यामध्ये पहिल्या 2 बॉलवरती जमल्यात 12 तर हा वाईड बॉल पंच आमच्याकडे बघतात नो बॉल ओके नो चेंडूचा इशारा आलाय फ्री हिटची संधी खरं तर इथून उपलब्ध केली करून दिली फलंदाज तरुण याला
इथे पहा सूर्यचा फटका ऑनसाईडच्या रिझन मध्ये फिल्डर येतील उचलतील फेकतील तोपर्यंत एक सिंगल धाव इथून खरं तर कंप्लीट केली जाईल. 14 रन 14 धावा दापटल्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. आणि इथे पहा आणखी एक तडाखा, कधी तरुण तर कधी विशाल. आणि अद्याप मैदानाच्या आतमध्ये हाणामारी सुरू करत असताना धावा जमल्या टोटल 20 धावा दापटल्यावरती. 20 रन्स ऑन द बोर्ड, 34 धाव्यांचं टार्गेट आणि ज्यामध्ये अद्याप जमल्या टोटल 20 धावा. अंतिम चेंडू पहिल्या षटकातील. आणखी एक खराब चेंडू परंतु यस डायरेक्ट हिट आणि यस इट इज सक्सेसफुल. फलंदाज होईल धावबाद विशाल याच्या रूपानं पहिला धक्का यस बॅटिंग टीमला. या षटक क्रमांक पहिलं होईल समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 21 धावा दापटल्यावरती. 18 बॉल आणि उर्वरित आणखी 13 धाव्यांची गरज. विशाल दादा यांना प्रभात गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. आणखी एक खराब चेंडू विशाल दादा यांची मेहनत करत तर आपल्याला पाहायला मिळते आपल्या टीमसाठी, परंतु खराब सुरुवात. फ्री हिट असेल पहा, नोची एक धाव इथे काउंट केली जाईल. 22 धावा दापटल्यावरती. त्यानंतर पहा अगदी एक सिंगल येते. आता आव्हान थोडस सोपं झालंय कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल जमल्या 21 धावा, ज्यामध्ये तरुणाच्या बॅटमधून तब्बल 3 षटकार आणि विशालाच्या बॅटमधून 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता. हलक्या हाताने अगदी पुश केलं ऑफसाईडला. पॉइंटमध्ये फिल्डर आहेत आणि एक धाव खरं तर इथून मात्र कंप्लीट केली जाते. 24 धावा दापटल्यावरती. आणखी एक खराब चेंडू, वारंवार खरं तर या चुक्या. यस फ्रीची संधी खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. आणखी एक खराब चेंडू. 26. आणखी एक खराब बॉल. आता जेवढे खराब चेंडू तेवढे धावा खरं तर टीमच्या अकाउंटवर इथून ऍड केल्या जातील. ते पहा अगदी फ्रीटचा चेंडू होता खरं तर 1 धाव मिळेल आणि एका धाव्याच्या मदतीने सगळं जाऊन पोहोचत 28 या आकड्यावरती. आणखी 6 धाव्यांची गरज. ऑनसाईडच्या रिझन मध्ये खरं तर बॅट फ्लिक केली परंतु कोणती धाव येताना मात्र इथून दिसत नाहीये. या षटकाचा विचेक अद्यापी 4 फेर तर 4 नो चेंडू वाचलेत आणि तदनंतर पहा इथे सफलता खरं तर विशालदादा पाटील यांच्या नावावर लावली गेली आहे. फलंदाज झाला बाद. दुसरा धक्का. मयूर याच्यासाठी खरं तर टाळ्यांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. मयूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला 4थ्या क्रमांकावरती. 1 चेंडूचा खेळ मात्र इथून बाकी आहे. धावसंख्या आपण पाहिली 28 धावा दापटल्यावरती आहेत. इथे पहा यस षटक क्रमांक दुसरं होईल समाप्त. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे टोटल 28 धावा दापटल्यावरती. 12 चेंडू आणि अद्याप 6 धाव्यांची गरज. नवीन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. आणखी एक विकेट. एकामागे एक. धक्का क्रमांक 3रा. सलामीचा तरुण इथून मात्र मैदानाच्या बाहेर.
नाव काय नितीश गोलंदाजीच्या उंबर ठेवला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॅट्समन कोण आहे कुणाल आलाय कालवेदर. कुणाल कुणाल आलाय खरं तर स्ट्राईक येण्यावरती अद्याप आव्हान सोपं जरी असलं परंतु इथून मात्र पूर्णपणे प्रयत्नाची पराकाष्ठा फिल्डिंग टीम कडून पाहायला मिळते. केली चुकी गोलंदाजानं. नो बॉल परंतु रनआउटची संधी आणि ती मात्र इथे प्राप्त झाली आहे आणि कुणाल इथून मात्र मैदानाच्या बाहेर. यस पंच बॉल काउंट असेल ना. इथे पहा खरं तर सूर्यकाचा फटका एक सिंगल धाव येताना पाहायला मिळते आणि या सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावरती. 30 रन्स ऑन द बोर्ड. बॉल तर इथून बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क झाला नाहीये. यस 31 धावा दापटल्यावरती आणखी 3 धाब्यांची गरज आहे. मयूर याला पण स्ट्राईकवरती आणि इथे चपळता पहा. अगदी फिल्डर्सची चपळता खरं तर आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 होईल समाप्त आणि आता ती धावसंख्या टोटल जमली आहे म्हणजे टोटल 31 धावा. आता 6 चेंडू आणि उर्वरित 3 धाब्यांची गरज. पहिल्या षटकामध्ये खरं तर 21 धावा आल्या होत्या पण तदनंतरच विशाल आणि निधीचं कमबॅक अगदी खरं तर आपल्याला पाहायला मिळालं. 6 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज. नाव काय नीरज का धीरज यस डॉट बॉल आहे. धीरज याला पण वाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. 5 चेंडू 3 धाब्यांची गरज आहे. सामना थोडासा कठीण होत चालला बॅटिंग टीम साठी. पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 21 जमल्या होत्या परंतु तदनंतरच हे कमबॅक अगदी मॅचला पूर्णपणे टर्निंग पॉइंट दिलंय आणि बॅक टू बॅक सलग 6 दुसरा डॉट बॉल खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी एक आता मात्र इथे खरं तर विचार पडलाय फलंदाजाला. पहिल्या ओव्हर मध्ये टोटल जमल्या 21 धावा आणि त्यानंतर अद्याप जर विचार केला मागील 15 बॉल पासून धावा जमल्यात फक्त आणि फक्त त्यामध्ये टोटल 10 धावा. 3 चेंडू 3 धाव्यांची गरज आणि इथे आणखी एक विकेट. मयूर इथून मात्र मैदानाच्या बाहेर. आता सामना कठीण होत चाललाय. अगदी सामना खरं तर होता कुठे आणि सामना आला कुठे. 21 धावा पहिल्या ओव्हरमध्ये जमल्या होत्या त्यानंतर 18 बॉल मध्ये गरज होती 13 धाब्यांची आणि अद्याप समीकरण आपण पाहिलं 2 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज. दोन चेंडू 3 धाबा. इथे पहा आणखी एक संधी होती. 1 धाव कंप्लीट झाली आहे. आता शेवटचा बॉल आणि 2 धाब्याची गरज. पंच कंपल्सरी जेसिंग आहे ना.
पंच ओके कंपल्सरी चेसिंग. एक चेंडू कंपल्सरी 2 धाब्यांची गरज. गोलंदाज सज्ज. अंतिम क्षणामध्ये खरं तर पहिली मॅच आपल्या यंत्रा पाहायला मिळते. नाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि ते 2 धावा कंप्लीट झाल्यात. अगदी अंतिम क्षणाला मात्र ते सामना जिंकला. अथर्व 11 टीमनं पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा